हा एक छोटासा व्हिडिओ आहे जो अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी आहे. कृपया ही कथा पूर्ण वाचा आणि आवडल्यास इतरांसोबत शेअर करा. कथेची सुरुवात एका वडिलांपासून होते, जे आपल्या मुलाला भेटण्यासाठी गावातून शहरात आले आणि थेट त्याच्या घराच्या दाराशी पोहोचले. त्यांची सून भावना तिने सासऱ्यांना पाहताच ती धावतच घरात गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली, ते म्हातारे आले आहेत, नक्कीच पैसे मागण्यासाठीच आले असावेत. हे शब्द ऐकताच तो मुलगा उठला. त्याने दरवाजा उघडला आणि अत्यंत आदराने वडिलांच्या चरणांना स्पर्श करून त्यांना घरात घेतले. त्याने खोलीतून एक खाट बाहेर आणली, ती अंगणात मांडली आणि वडिलांना त्यावर बसवले. आपल्या मुलाकडे पाहत वडील काळजीने म्हणाले, बाळा, तू खूपच अशक्त झाला आहेस. तुझी तब्येत ठीक आहे ना? मुलाने उत्तर दिलं की हो बाबा, मी अगदी ठीक आहे. फक्त हवामान बदलामुळे थोडं वजन कमी झालं आहे. आजूबाजूला नजर टाकत वडिलांनी विचारलं, नातवंड शाळेत गेली आहेत का? मुलाने सांगितलं की नाही बाबा, आज सुट्टी आहे, ती बाहेर खेळत आहेत. तेवढ्यात दोन्ही मुलं खेळून घरात आली आणि थेट आजोबांच्या मांडीवर जाऊन बसली. आजोबांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, त्यांचे मुके घेतले आणि खिशातून शेंगदाणे काढून त्यांना आपल्या हाताने भरवू लागले. भावना खोलीच्या आतून हे सर्व काही पाहत होती. तिने चहा बनवला आणि सासरच्यांना दिला. चहाचा पहिलाच घोट घेताच त्यांना जाणवलं की हा चहा ताज्या दुधाचा नसून दुधाच्या पावडरचा आहे. मुलाची आर्थिक ओढाताण त्यांना त्या एका घोटावरून समजली. चहाचे 2 घोट घेऊन त्यांनी तो कप खाटेखाली ठेवला आणि मुलाशी गप्पा मारू लागले. मुलाने वरवर सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. वडिलांनी मुलाला आपल्या जवळ बोलावलं. संकोचाने तो मुलगा जमिनीवर खालीच बसला. त्याला वडिलांच्या नजरेला नजर देणं कठीण जात होतं, कारण त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती. वडील आता पैशांची मागणी करतील या विचाराने तो घाबरला होता. दाराच्या आड उभी असलेली सूनही हेच ऐकत होती. तिचा विचार होता की जर म्हाताऱ्याने पैसे मागितले आणि पतीने काही उत्तर दिलं नाही, तर आपण स्वतः त्यांना सुनावू. पण वडील बोलू लागले, बाळा, मला सर्व काही समजतंय. अखेर मी तुझा बाप आहे. तुझी आई मला रोज सांगायची की जा आणि माझ्या लेकरांची खुशाली घेऊन या. गेल्या 4 महिन्यांपासून तिला तुझी काहीच बातमी नव्हती. म्हणून मी इथे आलो. गावी पिकांची कापणी सुरू आहे आणि कामगार मिळत नाहीयेत. त्यामुळे मला आज संध्याकाळच्या गाडीने परत जावं लागेल. मुलाने काहीच उत्तर दिलं नाही. मग आपल्या शर्टच्या आतल्या खिशात हात घालून वडिलांनी 500 रुपयांच्या नोटांचे 2 बंडल बाहेर काढले आणि मुलाच्या हातात दिले. ते म्हणाले, हे घे बाळा, हे पैसे तुझ्याकडे ठेव. त्यावेळी हरभऱ्याचं पीक खूप चांगलं आलं आहे. घरी कशाचीही कमतरता नाही. मला तुझी का अवस्था मला पावत नाही. या पैशांनी स्वतःसाठी चांगलं अन्न घे, मुलांसाठी कपडे घे, त्यांना चांगल्या शाळेत घाल आणि तुझ्या पत्नीलाही डॉक्टरांकडे तपासायला ने. आम्ही जे काही कमावतो ते तुझ्यासाठीच आहे ना? तूच खुशी नसशील तर या कष्टांचा काय उपयोग? पुढे वडील म्हणाले की जर तुला शहरात यश मिळत नसेल तर सरळ गावी परत ये. तिथे आपली भरपूर वडिलोपार्जित जमीन आहे. आपण त्यावर कष्ट करून सुखाने जगू. हे ऐकताच मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने वडिलांच्या मांडीवर डोकं टेकवलं आणि तो ढसाढसा रडू लागला. वडील त्याला थोपटत म्हणाले, बाळा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला रडण्याची गरज नाही. वडिलांनी मुलाला मिठी मारली आणि ते गावाकडे जाण्यासाठी निघाले. हा संवाद ऐकून सून अवाक झाली. तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. ज्या माणसाचा तिने चुकीचा अंदाज लावला होता तो माणूस देवासारखा निघाला. खरोखरच आपली माणसं ही आपलीच असतात. जोपर्यंत वडिलांच्या पायात त्राण आहे तोपर्यंत ते आपल्या मुलांचे हाल होऊ देत नाहीत. एकटा पिता आपल्या अनेक विवाहित मुलांचा सांभाळ करू शकतो, पण दुर्दैवाने अनेकदा अनेक विवाहित मुले मिळूनही एका पित्याचा सांभाळ करू शकत नाहीत.